ऐका ना, चला मी आज तुम्हाला ना एक छान अशी भोपळ्याची रेसिपी दाखवते. खायला पण छान आणि करायला पण एकदम सोपी. भोपळा काय करायचा, स्वच्छ पाण्याने धुवून किसून घ्यायचा मस्त. बघा असा किसून झालाय. नंतर काय करायचं, खलबत्ता घ्यायची, त्यात 10-12 पाकळ्या टाकायच्या लसणाच्या आणि जिरं, ते सुद्धा दणदण कुटून घ्यायचं बघा. आणि त्या भोपळ्यामध्ये ना, किसलेल्या भोपळ्यात ते टाकून द्यायचं. टाकल्यानंतर त्यामध्ये ना काय करायचं, बाजूलाच बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आणि ती सुद्धा त्यामध्ये टाकून द्यायची. नंतर गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. नंतर हळदसुद्धा टाकून घ्यायची. 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायचं, मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि असं छान असं भिजवून घ्यायचं. आणि ते 10 मिनटं थोडंसं मुरू द्यायचं. जास्त पण पाणी टाकून भिजवायचं नाही, कारण ऑलरेडी भोपळ्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तर तेल लावून ना असे शेकून घ्यायचे मस्त लाटून. बघा इथे आपले भोपळ्याचे धपाटे असे छान असे तयार झाले. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. मस्त खा, स्वस्त राहा आणि चॅनलला मात्र नक्की